हरी जय जय राम कृष्ण जोडी
म्हणून विठ्ठल या बडी म्हणून विठ्ठली या बडी म्हणून विठ्ठल या बडी म्हणून विठ्ठली या बडी विठ्ठल बरबा गमपदी मपसा विठ्ठल बरबा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ काळ पावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवडी समागमी धरावी आवड संत समागमे धरावी आवड करावी तातडी परमार्थाची करावी तातळी परमार्थाची करावी तातळी परमार्थाची तुका म्हणे हलोकीच्या व्यवहार तो म्हणे हलोकीचा व्यवहार तुका म्हणे हलोकीच्या तो म्हणे हलोकीचा व्यवहार नका डोळे दुरे भरून राहू नका डोळे दुरे भरून राहू नका डोळे दुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रघुमाई विठोबार कुमारी जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई क्षणोक्षणी हाची करावा विचार 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 करा
जाणार सकळ करावा विचार करावा विचार जनगणहाची करावा विचार जनगणहाची करावा विचार रावया पार भावसिंधू करावया पार भावसिंधू लाजबंग जाणार लाजबंग जाणार रावया पार भाव सिंधू तरवया पार भाव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ जाणार सकळ जाणार सर्वांनी टाळी वाजवायची कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय उमापती महादेव की जय पवनसुत हनुमान की जय श्यावर रामचंद्र भगवान की जय अरणेश्वर भगवान की जय जगद्गुरु संत वामन भाऊ महाराज की जय विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मनी हलुकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे विमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा
पादत्राय लाली देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले पादत्राय लाली देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवन अद्वैत जननी देवाची क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी एकू कमी करा कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु देहुनिवासी असणारे जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांच्या बोलण्यामध्ये सूर्याची प्रखरता आहे चंद्राची शीतलता आहे आकाशाची वात्सल्यता आहे हिमालयाची उत्तुंगता आहे वज्रापेक्षाही कठोर फुलापेक्षाही मौजांची अमोघ वाणी आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य समजलं जातं पहा आज आपण या ठिकाणी जमलो आहोत ते असे असणाऱ्या आमच्या आजी कैलासवासी कलावती दामोदर गणगे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत कारण कारणाशिवाय माणसं जमत नाहीत पहा आपण किती एरवी बोला आजीला जाऊन आज 1 वर्ष झालं आहे बघता बघता कसं 1 वर्ष होऊन गेलं कळलंच नाही आज तिच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त ठेवलेला हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र असणारे आमचे गणुभाऊ असतील त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे देखील आभार मानते पखवाजा सुंदर थाप आहे अवघ्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे असं असणारे सुमित महाराज सुतार यांचे देखील आभार मानते त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या एकदा तसेच त्यांच्या तोडीस तोड सुंदर पखवाजाची थाप आहे असे असणारे अरे वैष्णव महाराज असतील दादाचे देखील आभार मानते त्यांच्याच देखील टाळ्या वाजवायच्या तसेच गायनाला सुंदर आवाज आहे ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वतीचा वास आहे असे असणारे आमचे विलास महाराज असतील त्यांचे देखील आभार मानते सर्वांनी त्यांच्या देखील टाळ्या वाजवायच्या तसेच त्यांच्याच तोडीस तोड पखवाज देखील वाजवतात आणि गायन देखील करतात असे असणारे आमचे माऊली महाराज त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवायच्या त्यांचे देखील आभार मानते तसंच सर्वच आमच्या रंगाव परिसरातील भजनी मंडळ आहे आणि सांगायचं झालं तर माझे मोठे बंधू अक्षय महाराज गणगे हे देखील माझ्या कीर्तनात उपस्थित आहे त्यांचे देखील आभार मानायचे तसेच कर्जतवरून आलेले आमच्या अक्षरताई अनारसे असतील त्या देखील आल्यात त्यांचे देखील आभार मानते त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवायच्या तसेच आमचे पखवाज वाजवणारे हरिभक्तपरायण प्रवीण महाराज दादा देखील कीर्तनात उपस्थित आहेत दादांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा आध्यात्मिक प्रवास आमचे यूट्यूबवाले दादा देखील आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानते त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात तसेच माईक सिस्टीमवाले सुंदर आवाज देत आहेत असे शेवटपर्यंत सुंदर आवाज आहे फक्त मध्ये काही शिट्ट्या वाजू देऊ नका नाही तर आमच्या शिट्ट्या वाज नाही का त्यांचे देखील आभार मानते त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या सर्वांनी आणि विनेकरी माझेच बाबा आहेत त्यांचे देखील आभार मानते आता तुम्ही सर्वच ओळखीचे आहेत नाही का इकडं सगळेच आता चुलत्या लागतात कोण आज्या लागतात सगळेच आता पाहुणे मंडळीत आपले तर नाही सगळेच कीर्तनाला उपस्थित आहेत पाहुणे मंडळीचे आभार मानते जे आलेत ते आणि तसंच आपल्या गावावर अत्यंत नितांत ज्यांचं प्रेम आहे सर्व गावकरी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात असे असणारे आज संतोष नाना देखील माझ्या कीर्तनात उपस्थित राहिले त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवायच्या त्यांचे देखील आभार मानते सर्वच तुम्ही गावकरी मंडळी असतील चष्मेवाले फेट्यावाले मिशावाले बिना मिशावाल्या इकडं पदर घेतलेल्या बिना पदरवाल्या कुंकावाल्या नथीवाल्या सगळ्यांचे आभार मानते ना आपण कीर्तनाला सुरुवात करू विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबार या अभंग
विचार तरावया पार भव सिंधू. या क्षणाक्षणाला विचार करायला लावलाय. कोणी सांगितलंय क्षणाक्षणाला विचार करायला? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचारण तरावया पार भव सिंधू. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करायचाय. कशाचा? तर या भवसागरात मी कसं तरून जाईल याचा तुम्हाला काय करायचंय तर क्षणोक्षणी विचार करायचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. आणि मग काय होईल? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा नाशिवंत देह कधी ना कधी तरी जाणार आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करायचंय तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. जो कवा तो काळीन आपल्याला घेऊन जाईल सांगता येते का? तर नाही. अचानक कधी आपण जाऊ सांगता येत नाही का? सांगता येते का? तर नाही सांगता येत. मग जोपर्यंत इथं आहात तोपर्यंत काय करायचं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. काय सांगितलंय तर संतांची संगत करायला सांगितली. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीत राहून काय करायचंय तर परमार्थाची तातडी करायची. परमार्थाची तातडी करायची. संतांची संगत केल्याच्या नंतर परमार्थाची तातडी करायची. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. आपल्याला कधी ना कधी तरी त्या इहलोकात जायचंय. म्हणून त्याच्या आधी काय करायचंय तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. क्षणाक्षणाला विचार करायचाय. क्षणोक्षणी हाची करावा विचारण तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला विचार करायला सांगितलंय महाराज. हा झाला आपला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आजच्या ठळक ठळक बातम्या. आता बातम्या सविस्तर पूर्वक पाहू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. या संसार सागरामध्ये जर आपण आलो तर पहिलं काय करायचं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. भगवान परमात्म्याला आपल्याला काय करायचं तर आपलंसं करून घ्यायचंय. पण त्याआधी आपल्याला काय करायचंय तर संतांची संगत आपल्याला करणं गरजेचं आहे. आता माझ्या कीर्तनात एक नियम आहे बरं का. जर तुम्ही बोलले नाही तर तुम्हाला एकामेका शेजारची शपथ आहे. तुम्ही बोलत चालायचं फक्त. आता मला सांगा हा नरदेह कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाट बाधिकेचा तोया झाला फाट बाधिकेचा तोया झाला फाट बाधिकेचा तोया झाला फाट. देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाट बाधिकेचा तोया झाला फाट बाधिकेचा. तोया झाला फाट बाधिकेचा तोया झाला फाट बाधिकेचा. महाराज काय सांगतात तर देवे दिला देह भोजन गोमटा. इकडे लक्ष द्या. भोजना करता देह दिलाय का? तर नाही. कशासाठी दिलाय नरदेह तर देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. हा नरदेह आपल्याला दिलाय तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. आपल्याला आयुष्य दिलंय. किती आयुष्य आपल्याला? अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. आपल्याला अल्प आयुष्य आहे. जोपर्यंत इथं आहात तोपर्यंत काय करायचंय तर परमार्थ करायचंय. जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ. महिला मंडळ तोपर्यंत घ्यावा परमार्थ. नाहीतर जातान लोक टाकतील पुरून. एवढंच सत्य आहे. मग गेल्यानंतर रामनाम सत्य आहे. अरे जो गेल्यानंतर तुम्ही म्हणतात रामनाम सत्य. जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत म्हणा ना रामनाम सत्य. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या देवाकडे बघत नाही. अरे आपण ज्या दिवशी आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याला विनंती करतो, हे भगवान परमात्मा मला काय करतात या आईच्या उदरातून या दुःखातून मला मोकळं कर. काय कर तर या दुःखातून एकदा मला मोकळं कर. एक वेळ कारी या दुःखा वेगाळी. एक वेळ कारी या दुःखा वेगाळी. एक वेळ करी या दुःखा वेगळी दुरितांची जाळे
गवणी. एकदा या दुःखातून मला काय करतो मोकळं कर. जोपर्यंत आईच्या गर्भामध्ये असतो तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला विनंती करतो. आणि एकदा का त्या आईच्या उदरातून आपण बाहेर निघलो तर पाळण्यातच देवाला म्हणतो कोहम कोहम, म्हणजे पाळण्यातच लगेच देवाला म्हणतो देवा तू कोण, मी तुझा कोण लागत, तू माझं कोण लागत नाही. मी तुला कधी म्हणलं मी तुझी भक्ती करणार नाही. जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत काय करायचंय तर परमार्थ करायचाय. कर्ण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. कर्ण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत काय करायचंय तर परमार्थ करायचंय. म्हातारपणी परमार्थ करून जमन का तर नाही. आपण एकदा सहज बाबांकडे गेलो, बाबाला म्हणलं बाबा जेवलात का, बाबा म्हणले नाही आता झोपायचं. म्हणजे जोपर्यंत तरुण आहात, बाबाला म्हणलं आता एकदा काय झालं सहज हिंगोलीच्या भागात कीर्तनाकडे जायचं योग आला. एक बाबा माझ्या पुढं कीर्तनाला बसले. बाबा कीर्तनाला बसले आणि बाबा म्हणलं जसं कीर्तन सांगायचे बाबा मान डोलायचे. मान डोलायचे. मी बाबाकडे बघूनच कीर्तन सांगितलं. म्हणलं काय बाबाचा अभ्यास आहे, मान डुलू डुलू कीर्तन ऐकतात. मग असं म्हटल्याच्या नंतर जसं कीर्तन झालं मी कार्यकर्त्यांना म्हणलं काय बाबाचा अभ्यास होता, मान डुलू डुलू कीर्तन ऐकलं बाबांनी. म्हणलं कोणतं बाबा, म्हणलं ती काय ती पुढे बसलेलं. अहो ताई ते बहिरे, म्हणलं त्याला काय ऐका येत नाही. जमन का. जोपर्यंत तरुण व्हायचंय तोपर्यंत काय करायचंय, जोपर्यंत शरीर धडधाकटते तोपर्यंत काय करायचंय तर परमार्थ करायचंय. हातपाय थकला मग काय उपयोग आहे का तर नाही. नाथ बाबा सांगतात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जवळ सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, म्हणजे हात पाय जोपर्यंत धडधाकट आहे तोपर्यंत काय करायचंय सांगितलंय परमार्थ करायचंय. एकदा हात पाय थकले मग काय होतं, मग घरचे बघत नाही दारचे बघत नाहीत. एकदा हात पाय थकल्या मग आपण एवढंच म्हणतो घरचे बघत नाहीत काहीच नाही. बाईले म्हणे खरं मरता तरी बरं, नाशिले घर कोण म्हणतं, घरचे म्हणतं. अरे म्हणते आता काय ह्याचं काय काम नाही राहिलं, आता ह्याचे काय हातपाय थकलेत. जोपर्यंत आपण आहेत ना, जोपर्यंत हातपाय धडधाकट आहेत तोपर्यंत आपला काय करतात ते फायदा बघून घेतात. जोपर्यंत आपण काम करतो, जोपर्यंत आपण काम करतो, जोपर्यंत आपण कमवतो तोपर्यंत लेकरं बाळ आपल्याला सांभाळतात. आणि एकदा हातपाय थकले मग आपल्याला बघत आहेत का नाही. आता गावागावाने वृद्धाश्रम झालेत, उगाच झाले का. पण मला एक सांगायचंय, सगळ्या जेवढे कंपनीत आहेत तेवढ्यांचे मायबापच कुठे येतं वृद्धाश्रमामध्ये. शेतकऱ्याचं एक पण मला दाखवा की त्याच्यात वृद्धाश्रमामध्ये असेल, कारण की हे शिक्षण आहे, जे संस्कार आहेत. मग जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत काय करायचंय तर परमार्थ करायचंय. परमार्थ करायचंय पण त्याच्या आधी काय करायचंय तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. नामचिंतन करायचंय दिवस त्या भगवान परमात्म्याला आपलं असं करायचंय. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. उठता बसता त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला सांगितलंय. उठता बसता त्या भगवान परमात्म्याला आवडायचंय. उठता बसता त्याला काय करायचं आपलंसं करायचं, त्याला आपल्याला आपलंसं करून घ्यायचं फक्त. आणि एकदा का आपण आपलंसं केलं देव करून घेवा आपुला तो एक, देव करून घेवा आपुला तो एक, देव करून घ्यावा आपुला तो एक, देव करून घ्यावा आपुला तो एक, देव करून घेवा आपुला तो एक, देव करून घेवा आपुला तो एक,
रती माई ग सुखाची चलती जेणे बिन जीवा जेणे बिन जीवा सुख नोहे सुख नोहे रती माई ग सुखाची जनती आय रती माई ग सुखाची जनती बाबांसाठी टाळ वाजवायच्या. महाराज सांगतात, जगद्गुरु तुकोबरा सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये आपला असा एक देव केल्याशिवाय आपल्याला अर्थ नाही. आपल्या जीवनामध्ये एक तरी देव केला पाहिजे, नाहीतर आपला ही आठवडाभर चालू देव. रविवार आला की चाललं खंडोबाकड, सोमवार आला की शिव शिव शंकर भोळा गळा शोभे रुद्रमाळा. सोमवार झाला, मंगळवार आला की लगेच देवीकड, बुधवार आला की विठ्ठलाकड. म्हणजे आपलं काय चाललंय तर वारानुसार देव चाललेत. पण वारानुसार देव करायला सांगितला का जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात तर आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं कोणी सोडू शकत नाही. त्याच्याशिवाय सुख आपल्याला भेटतं का तर नाही. आता मला सांगा, जोपर्यंत तरुण आहेच तोपर्यंत काय करायचंय परमार्थ करायचंय. परमार्थ करतो आपण, पण आपला परमार्थ कसा आहे? परमार्थ कसा आहे आपला? उगाच चाललंय म्हणून करायचं परमार्थ. मनातून आपण करतो का परमार्थ तर नाही. आता वारीला गेलं समज तुम्ही, महिला मंडळ, माझं बोललेलं प्रश्नाचं उत्तर द्यायचं. वारीला गेलं, वारीला गेल्याच्या नंतर मला सांगा किती जण सगळ्या देवाकडेच लक्ष देतात? हात वर करायचं फक्त. वारीला जाता का माय? वारी कळते का तुम्हाला? कोण कोण वारीला जातं? मोजकेच, बोटा मोजणे इतकेच आहेत फक्त. फक्त वारीला जातात. बरं, वारीला गेल्याच्या नंतर एखाद्या ठिकाणी आपण थांबल्याच्या नंतर तिथं चहा पाण्याची सोय असेल तिथं थांबलो, लगेच घरी फोन, पप्प्याचा बाप तिथं आज हप्ता होता तिथं हप्ता फेडला का? आपण कुठं होतो महिला मंडळ? माना डोलू नका, तोंडाने उत्तर द्यायचं. आपण कुठं होतो? वारीला. फोन कुठे लावला? घरी. मग मला सांगा, तुमचं चित्त संसारात आहेत का परमार्थात आहे? आता मला सांगा, मी इथं बसल्या बसल्या तुम्हाला विचारलं, माय सांगा तुमच्या किचन मधला साखरेचा डबा कुठे ठेवलाय, तुम्ही इथं बसल्या बसल्या सांगाल का नाही? तुम्ही म्हणू शकत नाही आमचं परमार्थात लक्ष आहे. सगळं संसारात लक्ष आहे. संसार हा कसं सांगितलंय तर संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे काही रात्रंदिवस तळमळ. नुसती तळमळ चालली कशासाठी तर संसारासाठी. सोका लागे करी शीतळ माळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ तरी तू अवघाची सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरती. मळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरती. सुखा लागे करी शीतळ मळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. आता मला सांगा, ज्या खरा वारकरी तो कोरोनाच्या काळामध्ये खरा वारकरी आपल्याला कळाला. कोरोनाच्या काळामध्ये वारकरी एवढे त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी उत्सुक होते, एवढे भगवान परमात्म्याला पाहण्याचे उत्सुक होते का तर त्या भगवान परमात्म्याचं स्वरूपच तितकं सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. एवढं सुंदर आणि सगुण रूप कोणाचे तर त्या भगवान परमात्म्याचं रूप सुंदर आहे. त्याच्याकरता भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी एकदा तरी वारी केली पाहिजे. कोरोनाच्या काळात एवढे वारकरी रडत होते का तर आम्हाला भगवान परमात्म्याचं रूप पाहायला मिळालं नाही, आम्हाला तो सुख सोहळा अनुभवायला मिळाला नाही. कारण हा सुख सोहळा इथंच आहे, फक्त स्वर्गात आहे का तर नाही. स्वर्गात हा सुख सोहळा नाही, हा तो सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये हा सुख सोहळा नाही. म्हणून काय करायचं, इथं आहे तोपर्यंत अमर वेचिता ती देवा अमर वेचिता ती देवा स्वर्गीचे अमर
अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा लोकी होवा जन्म आमाय मूर्ती लोकी होवा जन्म आमा मूर्ती लोकी होवा जन्म आमाय मूर्ती लोकी होवा जन्म आमा मृत्यूलोकी व्हावा जन्मा मृत्यूलोकी व्हावा जन्मा मृत्यूलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले देव सुद्धा काय म्हणतात तर आम्हाला मृत्यूलोकीमध्ये काय व्हावा तर जन्म व्हावा. मग तुमचं आमचं काय आपल्याला जन्म भेटलाय तरी आपण काय करतो संसाराच्याच मागं पळतो. आता शेजारी म्हणलं एकदा काय झालं कीर्तनाला गेलं आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर जिथं आमची खाई प्यायची सोय होती तिथल्या आजीला म्हणलं आजी होत्या त्या आजीला म्हणलं आजी चला कीर्तनाला. नाही त्या आजी म्हणल्या नाही ताई आले असते. म्हणलं मग काय झालं काय सांगावं ताई लयच आवडती मालिका लागणारी. म्हणलं हवंय कोणती मालिका तिने नाव सांगितलं पा माझ्या नवऱ्याची बायको हाय का मालिका. खुशाल माना डोली तर लाजा वाटत एक तुम्हाला म्हणजे एवढे यायचे तर माणसं. आपण म्हणलं त्याला चला आपण चला भजनाला चला इकडं नाही आम्हाला वेळच नाही भेटत. म्हणजे जोपर्यंत तरुण आहेच तोपर्यंत काय करायचंय परमार्थ करायचाय. एकदा हातपाय थकले मग काठी टेकवट किती चालण्याचा प्रयत्न करा पण चालता येईल का तर नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करायचंय तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. तो काळ कधी आपल्याला खाऊन टाकेल सांगता येते का तर नाथ बाबा सुद्धा हरिपाठात सांगतात घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटे. म्हणजे तो काळ आपल्यावर टपून बसलाय की कधी हो हाताला लागतोय म्हणून. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करायचंय तर आपल्याला परमार्थ करायचंय. क्षणाला विचार करायचाय. तेच अभंगाच्या पहिल्या चरण सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार जनजनी हाती करावा विचार जनजनी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार जनजनी हाती करावा विचार जनजनी हाती करावा विचार करावया पार भाव सिंधू करावया पार भाव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ. टाळी वाजवायची सर्वांनी. एवढं तरी बसल्या बसल्या काम करा. मृदुंगवाले मृदुंग वाजवतात गायनाच्या वेळी वरडू वरडू गायन करतात. मी जीव तुडू तुडू सांगते पण आमच्यात काय बदल खुशाल नाही म्हणते विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय सांगतात पहिल्या चरणात काय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचारण तरावया पार भवसिंधू. क्षणाक्षणाला विचार करायला सांगितलंय. मग काय होईल तर या भवसागरातून आपण काय होईल तर तरुण जाऊ. पण कधी तर आपण क्षणाक्षणाला काय विचार करायला सांगितलंय महाराजांनी क्षणाक्षणाला संसाराचा विचार करायला सांगितलंय का नाही. मग क्षणाक्षणाला विचार काय करायचा तर भगवान परमात्मा कधी आपलासा होईल.
भगवान परमात्म्याला मी कधी भेटेल असं आपल्या मनात काय पाहिजे तर क्षणाक्षणाला विचार पाहिजे. पण आपलं तसं नसते. आपलं जोपर्यंत तरुण आहेत तोपर्यंत आपण परमार्थ करत नाही. एकटा का हातपाय थकले मग काय म्हणतो तर घरचे आपले, मग एवढंच खरे. नाही रे नाही कुणाची कुणी म्हणजे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे गेल्यावरती सर्व राहिले कुठतील धागे मेल्यावरती सर्व राहिलं कुठतील धागे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी म्हणजे कोणीच कोणाचं नाही. मग क्षणाक्षणाला विचार करायचा. काय विचार करायचा? विचाराचे 3 प्रकार आहेत पहा. एकदा विचार एकदाच करावा. पहिला काय तर एकदाच विचार करावा. दुसरा वारंवार विचार करावा. आणि तिसरा एकदाच नाही. पहिला कोणता आहे तर विचार करू नये. दुसरा एकदाच करावा. आणि तिसरा वारंवार करायचा. पहिला कोणता सांगितलं महिला मंडळ? एकदाच विचार करायचा विचार करू नये. पहिला कोणता सांगितला? विचार. तुम्ही बोलले नाही तर तुम्हाला शेजारी शपथ बरं का. बोलत चला पुरुष मंडळ. पहिला कोणता सांगितला मी तर विचार करू नये. दुसरा विचार एकदाच करावा. आणि तिसरा वारंवार करावा. मग पहिला कोणता सांगितला मी? गेलं म्हणा आमच्या डोक्यावरून गेलं सगळं. विचार करू नये. विचार कोणता करायचा नाही तर दुसऱ्याचं वाटोळ करायचा विचार आपण कधी करू नये. एकदा का आपण दुसऱ्याचं वाटोळ केलं तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा काय झालं, एक छोटंसं घर होतं आणि त्यात सून पोरगा आणि आई राहत होती. मग आता म्हातारी आपली बिचारी काम करीत होती तरी पण शेवटी सून ती सूनच असते नाही का. म्हणत नाहीत का सून ती सूनच असते. हे कसं पटलं आता. विठ्ठल विठ्ठल. आपण दुसऱ्याचा वाईट विचार करायचा नाही. काय झालं एकदम सुनबाई काय म्हणली आपल्या नवऱ्याला, पप्याचा बाप आपल्या म्हातारीचा लय त्रास होतोय आता काही करा पण ह्या म्हातारीला कुठंतरी ज्ञान पण न्या पण आपल्यापाशी तिला ठेवू नका. मग पप्याचं पण बायकोचाच बैल. पप्या म्हणलं तू सांग तू जे म्हणशील ते आपण करू. मग पप्याचा बाप म्हणलं, पप्याची माय म्हणली तुम्ही काय करा आपल्या म्हातारीला आपल्या शेतात झोपडी बांधून द्या. त्या झोपडीत चट म्हातारी राहील. असं म्हटल्याच्या नंतर पप्या गेला. पप्याने काय केलं तर झोपडी बांधून दिली. कुठं? रानात झोपडी बांधली. झोपडी बांधल्याच्या नंतर मग 15 दिवस झालं ही डाबा करून द्यायची हिला. पण तरी ते सुनबाई आता सुनबाईला ते पण खपाना. मग सुनबाई म्हणजे पप्याचा बाप आता मला हे काय तुमचं जमानाच तुमचं भगवानच दुःख. म्हणलं झालं काय तुम्ही रोज डबा आणायचा न्यायचा हे तुमचे तारसच मला भगवाना. म्हणलं आता काय करायचं. आता काय नाही करायचं. आता काय करायचं तर झोपडीला आग लावून
द्यायची. आग लावून द्यायची म्हणल्यावर ठरलं. संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि हा पप्या कुठे गेला? रानात गेला, शेतात गेला. शेतात काय केलं तर रॉकेलची बाटली कॅन्ड घेतली आणि झोपडीवर ओतली. योगायोग. आता देव त्याला कोण मारे असं म्हणे ना, देवतारी त्याला कोण मारे. मग म्हातारी योगायोगानं शेतात गेली होती. का तर शेजारचे बैल काय झालं तर शेतात खायला आलते ज्वारी. मग ज्वारी खायला आलते म्हणून म्हातारी त्या जनावराला हाकलाय गेलती. मग ह्याने काय केलं, ह्याने आज सुद्धा डोकून बघितलं नाही म्हातारी हाय का नाही. मग ह्याने काय केलं, रॉकेल टाकलं, आग लावून दिली. आग लावून दिली आणि हा सगळा वृत्तांत कोण पाहत होतं तर म्हातारीने बघितलं. म्हातारी म्हणली, आज 9 महिने 9 दिवस त्या पोटच्या गोळ्याला मी 9 महिने आणि 9 दिवस त्या पोटामध्ये वावरलं आणि तोच पोटचा गोळा आज मला मारायला निघालाय. मला सांगा कोणत्या आईला काय वाटत असेल? काही वाटत नसेल. मग हा घरी गेला, ह्याने 10वा केला, 13वा केलं, वर्षात सगळं केलं. आणि ही म्हातारी एकदा काय झालं, गावात चोरी झाली. गावात चोरी झाली. चोर चिंचाच्या झाडाखाली जाऊन बसले. येशीच्या बाहेर चिंचाचं झाड होतं तिथं जाऊन बसले होते. बसल्याच्या नंतर मग ह्यांचे भांडणं चालू होते. हे म्हणायचं पहिला वाटा आपला, ते म्हणायचं नाही पहिला वाटा आपला. ह्यांच्या दोघांचे भांडणं चालले होते. हे पहिलं म्हणायचं पहिला वाटा आपला, देव म्हणायचं नाही पहिला वाटा आपला. ह्यांचे भांडणं बघत होतं कोण वरून? म्हातारीवरून भांडणं बघत होती. आणि त्या दिवशी नेमकंच अमावस्या होती. आता मला सांगा, अमावस्याची रात्र. म्हातारी म्हणली तुमच्या दोघांचा पहिला वाटा नाही, पहिला वाटा आपला. मला सांगा कुणी थांबन का तुमच्यातलं? अमावस्याची रात्र, चिंचेचं झाड, तिथं म्हातारी भूत म्हणून पळून गेले. सगळे चोर पळून गेले आणि म्हातारी खाली उडी मारली. म्हातारीने खाली उडी मारली, पैसे मोजले, अख्खे 5 लाख होते. 5 लाख होते ना. आता शेवटी आई ती आईच पोराच्या हाल बघवा ना. मग गेली आणि दरवाजा वाजवला. बाळा दाड उघड. बाळा म्हणला ह्यो तर आईचा आवाज आहे. म्हणला आई तू इथं कशी? ते म्हणले पहिलं मला पाणी दे मग सांगते तुला. मग बाळाने पाणी दिलं. मग विचारलं आई तू इथं कशी? मग आई म्हणली काय नाही, स्वर्गात गेले होते बापाकडे. म्हणलं हा मग काय झालं? काय नाही, स्वर्गात गेल्याच्या नंतर तुझा बाप म्हणला आपल्या पप्प्याचे लय हाल चालल्या संसारात, एवढे 5 लाख पप्प्याला देऊन ये. आणि शेजारी सुनबाई उभी होती. सुनबाई म्हणली आमचे सासरे भेटले. म्हणलं माझे आई वडील भेटले असतील. ते म्हणले भेटले ना. म्हणले काय म्हणले? ते म्हणले काय नाही, तुम्ही तुमच्या पप्प्याला 5 लाख देऊन या, तर तुम्ही काय करा आमच्या पप्पीला खाली वर पाठवून द्या. कुठं? स्वर्गात. मग ती म्हणली कसं जायचं? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. म्हणले कसंच नाही. काय करायचं? मग रानात जाऊन झोपडी बांधायची. झोपडी बांधल्याच्या नंतर काय करायचं? रॉकेल वाटायचं, आग लावून द्यायची. मग चाललं ठरलं. रात्रीच्याला गेले ही शेतात गेले, झोपडी बांधली, आतमध्ये ही जाऊन बसली. रॉकेल टाकलं, आग लावली, पण चटके बसले तरी करेना टो करेना. का? 5 लाख भेटणार होते. जसे आग लावली तशी ती धुराधुरानं जशी गेली तसं तिने आरंगावचं तोंडच पाहिलं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळं करायचं आपल्याला काय हिथंच ठेवायचंच नाही. म्हणजे हा विचार कधीच करायचा नाही. वाटोळं कोणाचं झालं? विचार कोणी केलता मारायचा मारण्याचा? तर सुनेने केलता सासूला. पण कोण मेलं? तर सून मेली. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळं केलं तर आपलं सुद्धा वाटोळं होतं. म्हणून कधीच कोणाचं वाटोळं करण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही. जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत काय करायचं तर फक्त माणुसकी जागी ठेवायची. आपल्याला काय ठेवायची? माणुसकी जागी ठेवायची. कधीच आता शेजाऱ्यांनी सांगितलं पप्प्याची माहिती तुला काय सांगाव, असं झालं. हे महिला मंडळाची लई खोड सवय. आता जरी रानात गेले ते कधी भजन करणार नाही, काकडा म्हणणार नाही, कधी हरिपाठ म्हणणार नाही. त्यांचं एकच चाललं असतं काय सांगावं पप्प्याची माहिती तुला, असं झालं. म्हणजे ही कोणाची सवय? महिलाची. आता हे सगळं होणार बरं का. आता इथं तुम्ही बसलात, हे सगळं जाऊन देणार आणि माझ्याच मागं निघणार. काय बाय पोरी बोलत होती, काय सांगावं बाया, कोणाची होती काय माहिती, कुठून आणली होती. म्हणजे ही कोणाची सवय? बायांची. मग बाया काय करतात? बायांची लावून चुगली लावून देतात. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधी करायचा नाही. हा झाला पहिला विचार. दुसरा विचार काय तर एकदाच विचार करायचा. एकदाच विचार करायला सांगितला. कोणता एकदाच विचार करायला सांगितला? सावधान. ऐकलाय का शब्द? कुठं ऐकला? आमच्याच लग्नात ऐकला म्हणा आम्ही. सावधान. ब्राह्मण सुद्धा सांगतात सावध व्हा. का? एका पुरुषात 2 नारी, पापवशे त्याच्या दारी. म्हणजे जर एका पुरुषात 2 नारी, पापवशे त्याच्या दारी. हा काय करायचं तर एकदाच विचार करायचा आहे. तिसरा विचार काय सांगितलाय तर वारंवार विचार करायला सांगितलाय. कोणता विचार करायला सांगितलाय?
क्षणोक्षणी हाची करावा विचारण तरावया पार भव सिंधू. वारंवार हा विचार करायला सांगितलाय. म्हणजे आता मला सांगा, एवढं तुम्हाला सांगितलं, मी म्हणलं आता तुम्हाला भजन करा. आता सप्त्यात पण आपल्या इथं सप्ताह ठेवतात. आता सप्त्यात मला सांगा, सगळे महाराज लोक येतात आल्याच्या नंतर सगळे सांगतात काय करा, देवाचं चिंतन करा, देवाचं नामस्मरण करा, देवाला आपलंसं करा. मला सांगा कोण कोण आपलंसं करतं देवाला? कोणीच नाही. आता ह्या इथं गेलं नाही तर सगळं हम जैसे थे वैसेच रहेंगे. एका नाही, ह्यांच्यात बे का बेन बे दोन्ही चार हेच सुरू आहे आपल्यात. आपल्या आयुष्यात एवढंच चालू आहे, बेचाच पाड आहे, अजून 2 आणि 4चा तर पुढं राहिलाच. आता मला सांगा, आपण कीर्तनाला जातो, महिला मंडळ कीर्तनाला जाता का माय? तुम्ही कीर्तनाला जाता का? तुम्हाला म्हणलं भजन करा, करता का माय? घ्या मग तवर डोक्यावर पदर घ्या, आपण एक सुंदर भजन करू. घ्या डोक्यावर. भजन झालं की खुशाल काढून टाका. मग पुरुष मंडळ, महिला मंडळाची एक खासियत असते बघा. महिला मंडळ भजन करणार तेवढं जोरात आणि भांडायला लावलं तरी तेवढंच जोरात. आता तुम्ही काय करा, महिला मंडळ होस तर तुम्ही खाकरून घशाला धार लावून ठेवा. महिला मंडळ घेतला डोक्या बदल म्हणा माय माझ्या माग. मनात भरली पंढरी. रोजान लावलं काय तुम्हाला? कमाई घेऊन येऊ तिकडे. मोठ्याने म्हणा, खाल्ला असं आता चार्जिंगच करायची तुम्हाला. मोठ्याने म्हणा, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते मायरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. तुम्ही लावले का घाकरून खोकरून कशाला? इकडं कवर क्षेत्राच्या बाहेर बसणारे माग म्हणायचे, मनात भरली पंढरी. अरे 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 काय जीव गेल्यावानी म्हणे ते. गुळाची डेप आणू तिकडं. मोठ्याने म्हणा, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. काही म्हणायला लावलं की काही म्हणता का तुम्ही? बरं म्हणा एकदा हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. जय जय राम. तुम्हीच तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. काय बाय महिला मंडळ आवाज तुमच्यासारखा आवाजच नाही, जसं काय मोहळ्याच्या माश्या उठल्या. काय महिला मंडळ म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण कसं करायचं? छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. जर छंदच नसेल तर भगवान परमात्म्या विषयी जर ओढच नसेल तर देह काय कामाचा आहे का आपला? तर नाही. मग जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत काय करायचंय? परमार्थ करायचंय. जोपर्यंत आहात तोपर्यंत काय करायचंय? तर परमार्थ करायचंय. एकदा का नरदेह निघून गेल्यावर काय उपयोग आहे का? तर नाही. एकदा कधी ना कधी तरी हा जायचाय. हा नाश काय, हा कुच काय देह कसं आहे? महाराजांनी काय सांगितलंय तर नाशिवंत देह सांगितलंय. तेच अभंगाच्या दुसऱ्याच्या नाशिवंत देह जाणारी सकळा. हो नाशिवंत देह
जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान अभिषेका तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान अभिषेका तो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ हो नाशिवंत देह जाणार सकळ हो ना जिवंत देह जाणार सकळ हो ना जिवंत देह जाणार सकळ टाळी वाजवायची सर्वांनी. जगद्गुरु तुकोबारे दुसऱ्या चरणात सांगतात, ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ आपल्याला काय करणार आहे, कधी ना कधी तरी घेऊन जाणार आहे. म्हणून काय करायचं, जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करायचं तर परमार्थ करायचंय. जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करायचं तर त्या भगवान परमात्म्याला भक्ती भावानं, त्याला दुसरं काय लागत नाही. त्याला काय लागतो, फक्त भाव लागतो. महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठात सांगतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. त्याला फक्त काय लागतं तर भाव लागतो. तो भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयार. तो फक्त त्याला काय लागतं, भाव लागतो. जसं आपल्याला प्रत्येकाची आवड वेगळी पा, प्रत्येकाची आवड वेगळी. कोणाला आता आवडीचे पण 3 प्रकार आहेत. पहिले प्रकार जीवाची आवड, दुसरी संतांची, तिसरी देवाची आवड. पहिलं कोणतं सांगितलं, झोपल्या का काय? पहिले कोणतं सांगितलं, जीवाची, दुसरी संतांची, तिसरी देवाची. आता पहिलं कोणते तर जीवाची. जीवाला काय काय आवडतं, आता महिला मंडळीची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी. महिला मंडळी काय आवडतं, साडीन सोनं. महिला मंडळीला तेवढंच आवडतं. एकदा काय झालं तर पप्पाच्या बापाने आपल्या बायकोला काय केलं तर सोन्याची नथ केली. नथ केली, संक्रांतीचा दिवस होता, नथ केली, अख्ख्या गावाला तिने दाखवलं. नथ केली, नथ केली, नथ केल्याच्या नंतर संक्रांतीचा दिवस आला. संक्रांतीचा दिवस आल्याच्या हिने सगळा शृंगार केला, साडी घातली, सगळा शृंगार केला. पण राहिली काय होती महिला मंडळ, नथ राहिली होती. नथ राहिली, अख्ख्या घरात धुंदळली, पण नथ काय सापडच ना नथ. ही रडायला लागल्याच्या नंतर तिकडून पप्प्याचा बाप आला. अगं झालं काय तुला? म्हणली काय सांगा पप्प्याचा बाप, तुम्ही नव्हती का आणली ती? मी काय आणलं होतं? अहो नव्हती का तुम्ही त्या नथ आणली? बरं मग तिचं काय झालं? काय सांगावं, ती हरवली माझ्याकडून. ते म्हणले तू आधी तुझं तोंड शांत कर, मी काय करतो नथ ऑर्डर करतो, तर तो काय कर, मला चहा मांड. चहा मांड म्हणल्याच्या नंतर हे नथ ऑर्डर करायला गेला. हिने काय केलं, चहा मांडायला गेली. गॅस पेटवला, सगळं पेटवलं, पाणी टाकलं, चहा पावडर टाकली, दूध टाकलं. तर राहिला काय होतं महिला मंडळ, साखर टाकायची राहिली. साखरेचा डबा खाली घेतला, वंजळभर साखर काढली. जशी साखरेचा मूठ बाहेर काढली तशीच आरडली, पप्प्याचा बाप म्हणला. काय चिटाकली बिटाकली काय म्हणलं. पप्प्याचा बाप पळतच निघाला. काय झालं तुला? काय नाही, आहोत तेवढी नथ सापडली. म्हणलं मग चहा दे की, तुमचं तुम्ही करा, प्या, मी चालले. म्हणजे एवढं बाईला सोनं आवडतं. महिला मंडळाला काय आवडतं, सोनं साडी. पुरुष मंडळाला काय आवडतं, कडक इस्त्रीचे कपडे. मग लईच पांढरे केस झाले तर डाय. मला एकच कळलं प्रकरण, परत 15 दिवसात उघड केसच येते, किती डाय केलं तरी. मग नंतर होतं इकडून काळं मध्येच दुःख पडल्यावानी. पण इकडं ठीक आहे, पण इकडं काय अजून कळलंच नाही मला, इकडं कोण डाय करायचं. विठ्ठल ही झाली पुरुष मंडळीची आवड. आता बारक्या पोरांना काय आवडतं तर खोडे करायला आवडतं. तुमच्याच आता पाहुणे आले तर काय करतं आपलं बारकं पोरग, हळूच आपल्या आई पैसे येतं ना, आईला काय म्हणतं, आई पैसे दे की. कोण आलं, पाहुणे आलं. म्हणजे लहान लेकराला काय आवडतं तर खोडी करायला आवडतं. तुमच्याच पोराला खोडी करावं नवल नाही तर भगवान परमात्मा सुद्धा खोडी करायच्या. गवळणी यशोदा मायाकडे यायच्या आणि यशोदा माया म्हणायच्या, यशोदे गा तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ना ग, यशोदे गा तुला येईल राग. गवळणी यायच्या आणि यशोदा मायाला म्हणायच्या, यशोदा तुझ्या कानाला काहीतरी
सांग नुसतं खोड्या करतोय. यशोदा माता म्हणायचं 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळे खेळ का लटकाची घेताळ गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे म्हणा की रंगावच्या नारी. म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा खोडी करायच्या. पण यशोदा माता म्हणायच्या हरी तू खोड्या नको करू माझे बाबा हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. तुमच्या पोराने खोडी करणं नवल नाही तर भगवान परमात्मा सुद्धा खोडी करायची. ही झाली कोणाची आवड तर जीवाची आवड. दुसरी कोणती आवड सांगितली मी तर संतांची आवड. संतांची आवड. संतांना काय आवडतं? संतांना काय आवडतं तर फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण. त्या भगवान परमात्म्याचं सुंदर रूप पाहायला आवडतं आणि नामस्मरण करायला आवडतं. आता देवाला काय आवडतं? नाथबाबा सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे देवाला आवडतं. काय आवडतं तर भगवान परमात्मा विषयी कळवळ आवडतो. वैष्णवांविषयी कळवळ आवडतो. गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि कपाळावरती चंदनाचा टिळा आणि त्याला काय आवडतं तर उठता बसता त्याचं फक्त काय नामस्मरण त्याला आवडतं. तो भगवान परमात्म्याला काय आवडतं तर भगवान परमात्म्याला आवडतं त्याचं नामस्मरण केलेलं. पण त्याला काय लागतो आधी भाव लागतो. मग कुठं जाल तुम्हाला असं तसं भेटेल का देव तर नाही. पहिलं कुणाकडे जावं लागेल तुम्हाला तर गुरुकडे जावं लागेल संतांकडे जावं लागेल तुम्हाला. आता मी सहज म्हणलो कीर्तनात गुरु करा गुरु करा गुरु करा म्हटल्याच्या नंतर एक आजी मग कीर्तन झालं आली 85-80 वर्षाची आजी माझ्याकडे आली आणि मला म्हणली ताई तुम्हाला गुरु करायचं आहे. म्हणलं आजी तुम्ही अजून गुरु केले नाही का? ते म्हणले नाही आता पण नसते केले होते ना. म्हणलं मग त्यांचं काय झालं? मग कधी केले होते? ते म्हणले लग्नाच्या आधी. म्हणलं त्याच्यावर परत नाही काय केले? म्हणले केले की. म्हणले कधी? लग्न झाल्यावर. मग त्यांचं काय झालं? म्हणले ते गेले म्हणली. म्हणलं बरं मग परत नाही केले? ते म्हणले परत केले ते. म्हणलं कधी? म्हणले पोरंती झाल्यावर परत गुरु केले. म्हणलं त्यांचं काय झालं? म्हणलं ते पण गेले. म्हणलं मग परत नव्हते केले गुरु. म्हणले केले जवळ सोनन ते आलं तवर केले. मग त्यांचं काय झालं? म्हणले ते पण गेले. म्हणलं आता इरादा काय आहे? म्हणले काय नाही ताई तुम्हालाच करायचंय. म्हणजे एवढे इच्छितर माणसं. मी सांगायचा मुद्दा काय लक्षार्थ आणि वाचार्थ कळला पाहिजे म्हणून गुरु करायला सांगितलं. पण कधी तर जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत काय करायचं तर भगवान परमात्म्याला आपलंसं करायचंय. गुरु आपल्या जीवनात करायचंय. जर आपण गुरु केले तर मग त्या भगवान परमात्म्याला काय होईल तर भगवान परमात्म्याला काय होईल तर ओळख होईल. भगवान परमात्म्याची आणि आपली काय होईल तर ओळख होईल. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो संत समाज में रवि अवनी संत समाज में रवि अवनी संत समाग में धरावी आवडे संत समाग में धरावी आवडे संत समाग में धरावी आवडी करावी तडिये परमार्थी करावी तडिये परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ धरावी आवडी
जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. मग जो संत समागमी संतांच्या संगतीत जाऊन काय करायचं तर भगवान परमात्म्याची नापलीत काय करायचं, भगवान परमात्म्याची तातडी करायची. म्हणून काय करायचं तर संतांच्या संगतीत जायचं, संतांना आपलंसं करायचंय. संत पण असे तसे करायचे नाही, संत सुद्धा ओळखता आले पाहिजे. म्हणजे कुठं झालं कुठं काय म्हणाल संत भेटतील असं नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही, त्याला कुठं जाऊन तुम्ही कुठं शोधाल नाही. म्हणे नाही भाव म्हणे देव मला पाव, देवा शान पावायचा नाही रे, हो देवा शान पावायचा नाही रे, नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. तो इथं तिथं भेटत नाही, फक्त आणि फक्त कुठं भेटतो तर संतांपाशी भेटतो. म्हणून काय करायचं तर जीवनात जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत आपला नरदेह आहे तोपर्यंत काय करायचंय तर भगवान परमात्म्याची भक्ती करायची, आई वडिलांची सेवा करायची. आई वडिलांची सेवा केली तर फक्त पुंडलिकाने सुद्धा काय केलं होतं तर आई वडिलांची सेवा केली होती. महिला मंडळी इकडे पहा, भक्त पुंडलिकाने सुद्धा काय केलं होतं तर आई वडिलांची सेवा करून त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं होतं. अरे जोपर्यंत आज पाहतो आपण गावागावांनी वृद्धाश्रम निघले, तर जिथे पाहतो तिथं आपल्या वृद्धाश्रमामध्ये आई वडील आहेत. जाऊन विचारावं काय झालं हो तुम्ही कवन आश्रमात आले, तर विचारावं काय सांगावं ताई, आज आम्ही एवढं पोरांना केलं, एवढं पोरांना जॉबला त्याला लावलं, पण आज काय झालं तर आज शेवटी आम्हाला हे दिवस पाहावं लागले. आम्ही अक्षरशः आज एवढे माणसं विचित्र निघालेत, आज आपल्या आई वडिलांना हाणाय सुद्धा मागं पुढं पाहत नाही. एवढे म्हणजे एवढे माणसं बेकार निघालेत. आजच्या कलियुगात एवढे माणसं बेकार आहेत की हाणाय सुद्धा आपल्या आई वडिलांना पाहत नाही. एकदा काय झालं, सकाळ सकाळ आम्ही बसलो होतो, आताच घडलेली घटना आहे, आता आठवडा झाला. एक बाबा आमच्या घरापाशी आले. घरापाशी आल्याच्या नंतर आम्ही त्यांना सहज विचारलं, बाबा तुम्हाला घर नाही का, तुम्ही असे कमून फिरता. ते म्हणले काय सांगावं ताई, आज पाहायला गेलं तर आम्ही खूप गरीब आहेत म्हणले. म्हणलं झालं काय, म्हणले आमची पत्नी वारली म्हणले. म्हणलं तुम्हाला पोरं वारं नाहीत का, मग म्हणले आहे तो आम्हाला फक्त एक मुलगी आहे म्हणले. म्हणलं मग काय झालं तिचं, तिने काय तुमचा सांभाळ केला नाही का. ते म्हणले काय सांगावं जातं ताई तुम्हाला, आम्ही ते इतके तिला नोकरीवाला नवरा पाहून दिला, सगळं करून दिलं, पण आज आम्हाला तिने सांभाळायला सुद्धा नकार केला. आज नुसता तेच माणूस काय करतोय तर गावागावात हिंडत होता तोच माणूस. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती निघली. एकदा सहज आम्ही काय झालं, एकदा एका आईची एवढी तब्येत खराब झाली. खराब झाल्याच्या नंतर गॅसवर भात शिजत होता. भात शिजत असताना काय झालं तर सासू आपले भात शिजत होती, तिकडून नातवाचा रडण्याचा आवाज आला. रडण्याचा आवाज आल्याच्या नंतर सासू पळत गेली. भात करपला तर सुनबाई ओरडेल, तिकडंच नातवाकडे जावं नाही तर नातू रडतोय, काय करावं तर सुचराना. मग सासूने काय केलं तर गॅस बंद केला. बंद केल्याच्या नंतर ती धावत पळत शिडी उतरत नातवाकडे जायला निघाली. परंतु काय झालं तर तिचा पाय घसरला आणि शिडीवरून ती पडली. असंच डोक्याला मार लागल्याच्या नंतर ती काय केलं तर ती हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट करण्यात आल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, बाबा आज तुम्हाला काय करावं लागेल तर आज ऑपरेशन करावं लागेल आईचं. 8 लाख रुपये सांगितले. तर काही करा, लवकर ऑपरेशनसाठी पैसे भरायचं म्हटलं. मग आम्ही काय करू तर ऑपरेशन सुरू करू असं म्हटल्याच्या नंतर बाप एकटाच होता, तो आणि त्याची पत्नी. पोरं भेटाय आल्याच्या नंतर बाबा पोरांना म्हणतात, बाळांनो आपली आई पडली, तुमची आई पडली. 8 लाख रुपये खर्च सांगितलाय. 8 लाख खर्च सांगितलाय. जोपर्यंत आपण 8 लाख देत नाही तोपर्यंत ऑपरेशन चालू करत नाहीत. गरीब परिस्थिती होती माई बापा, पण असे हालत चालले होते. परंतु काय झालं तर पोरग म्हणालं, बाबा तुम्ही घरी चला, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही पहिलं जेवा, मग आपण घरी गेल्यावर विचार करू. असं म्हटल्याच्या नंतर तो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्यांनी काय झालं, घरी गेल्याच्या नंतर जेवायचं ताट वाढलं. सुनबाईने ताट आणून दिलं. ताट आणून दिल्याच्या नंतर तिने एक घास खाल्ला, दुसरा घास खाल्ला. म्हातारा झालं तर शेवटी बायको होती त्याची. म्हाताऱ्याला वाटलं पोरांचं लक्षात नाही राहिलं. असं म्हटल्याच्या नंतर त्याने काय केलं, त्यांना परत ध्यानात करून द्यावं म्हटल्याच्या नंतर तो परत पोरांना म्हणाला, पोरांनो तुमची आई हॉस्पिटलमध्ये तुमच्या आईचा 8 लाख खर्च सांगितलाय, काहीतरी माझ्याकडे 4 लाख आहेत, 4 लाखाची जमा तेवढी करा.
असं म्हटल्याच्या नंतर बाबा पोरं म्हणायला लागले, बाबा आम्ही तर माझा पगारच भेटतो मला 15,000, मी एवढ्या 15,000 घर भागू का, पोरांची फी भागू का, तुमच्या आता आईला पैसे देऊ, काय करू मी. थोरला पोरगा म्हणाला, धाकटा पोरगा म्हणाला, बाबा माझ्या पुरीला आता 10 लाख रुपये शाळेत भरायचे, मी काय करू, मी पैसे माझ्याकडे नाहीत पैसे. जसा तिसरा घास तोंडात घालणार होते तसंच ताटात टाक. आणि पोराला म्हणला, बरोबर आहे तुमचं. पोरगा म्हणाला, आता तिचं जायचंच वय, ती गेली काय नाही गेली काय, राहिली काय जगली काय, तिचा काय उपयोग नाही, आता तिचे शेवटी हातपाय थकलेत म्हणले, आता उपयोग नाही तिचा. म्हटल्याच्या नंतर बापांनी हातातला घास ताटात टाकला आणि पोराला म्हणला, पोरांनो बरोबर आहे तुमचं, ती मेली काय जगली काय, आता तिचं काय काम आहे तोपर्यंत तुम्हाला करून दिलं, पण आता तुम्ही म्हणतात की आज आई मेली काय गेली काय उपयोग नाही म्हणून आमचा. मग असं म्हटल्याच्या नंतर बाप म्हणला, अरे धाकट्या पोराला म्हटलं, अरे तुझ्या जोपर्यंत ज्या वेळेस तुझी डिलिव्हरी होती ना त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की एकतर बाळ वाचेल नाही तर आई वाचेल. असं म्हटल्याच्या नंतर आम्हाला सगळ्यांना डॉक्टरांनी विचारलं, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला बाळाची आई पाहिजे जिवंत. पण ज्यावेळेस तुझ्या आईला विचारलं ना रे, त्यावेळेस तिने सांगितलं की बाबा डॉक्टर मला माझा जीव प्यारा नाही तर मला बाळाचा जीव प्यारा आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो डॉक्टर म्हणाला, नेमकं करायचंय काय, तुम्ही पाहिजेत का तुमचं बाळ पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर ती आई म्हटली, शेवटी ती आई होती, तिने 9 महिने 9 दिवस तिला तिच्या उदरामध्ये वाढलं होतं. माई बापा हो, आज पाहायला गेलं तर आज त्या पोरांनी काय केलं होतं, तर आज आपल्याला त्या पोरांनी आपल्या जीवनात आज काय केलं होतं तर पैसे भरले नव्हते. आई हॉस्पिटलमध्ये होती, बाप ढसा रडतोय का, तर माझी पोरं आज मला पैसे देणार, माझी बायको दवाखान्यामध्ये आहे, काय करू सुधरणं त्याला. असं म्हटल्याच्या नंतर तो सगळ्यांना पैसे मागून बघत होता. अहो पैशाची थोडी जमवून करा, कोणी हाती लागानं. शेवटी जमीन काढली विकायला, जमीन काढल्याच्या नंतर तो गिरायकाला म्हणाला, त्या मालकाला म्हणाला, मालक कितीला घेतात. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला, आम्ही लई घेणार नाही, ही एवढी तुटकी फुटकी जमीन आहे, आम्ही फक्त 6 लाख रुपये देऊ या जमिनीचे. असं नका करू हो दादा, माझी बायको ॲडमिट आहे, माझ्या बायकोला पैसे भरायचे तर तुम्ही काही करा, पण 8 लाख 10 लाखापर्यंत तरी एवढी जमीन घ्या. पण तो मालक म्हणाला, नाही आज नाही जमायचं, आम्ही घेणार तर तेवढंच ह्याच्यात घेणार. सगळी परत पैशाची जमव झाली आणि झाल्याच्या नंतर तो गेल्याच्या नंतर पोरांना म्हणाला, पोरा हो धरा एवढ्या कागदावर सही करा म्हटल्याच्या नंतर तो पोरगा म्हणाला, बाबा आम्हाला वाटलं तुम्ही जमीन घाण ठेवताय, पण तुम्ही तर जमीन काय निघाली, आम्ही जमिनीचे पैसे नाहीत, सह्या आम्ही करणार नाहीत. अरे 9 महिने 9 दिवस त्यांना वाढवलं, त्यांना जॉबला लावलं आणि तीच पोरं आज आपल्याला काय म्हणतात. असं म्हणून तो ढस बाप रडत होता. काय करावं सुधरणा, पोरं सह्या करीनात. सहज तो गेल्याच्या नंतर एक व्यापारी त्याच्या ओळखीचा होता. त्या व्यापाऱ्याकडे संध्याकाळी 11 वाजता तो गेल्याच्या नंतर त्या मालकाला म्हणाला, मालक काही करा पण 8 लाखाची तेवढी जमव करा. ते म्हणाला, बाबा मी तुम्हाला 8 लाख रुपये देतो पण व्याज लागल. तो म्हणाला, काय व्याज लागायचे तेवढं लागू द्या, माझी बायको आज दवाखान्यामध्ये तिचं ऑपरेशन करण्यासाठी 8 लाख रुपये खर्च सांगितलाय, काही करू मला तिचे 8 लाख रुपये भरायचे. असं म्हटल्याच्या नंतर तो मालक म्हणाला, बाबा तुम्ही काय करा, आजच्या दिवस माझ्यापाशी थांबा, आपण सकाळ 7 वाजता जाऊ म्हणल्याच्या नंतर मग तो बाप म्हणला, चालतंय तसं करू. मग बाप घरी गेला त्या मालकाच्या. झोप लागना कसं बसा डोळा लागला. रातच्या 1 वाजता म्हातारं उठलं आणि रातच्या 1 वाजता आंघोळ करायला लागलं. मालक म्हणाले, काय आवाज येतोय म्हटल्याच्या नंतर तो बाहेर येऊन बघतो. अहो बाबा तुम्हाला येडबीड लागलं का, रातच्या 1 वाजता कोण आंघोळ करतं का. नाही अहो मालक 5 वाजलेत. नाही हो बाबा 1 वाजलेत. नाही तुम्ही खोटं बोलू नका, 5 वाजलेत. ते म्हणले, नाही हो मी कशाला खोटं बोलू, तुम्ही घड्याळात बघा 1 वाजली. असं म्हटल्याच्या नंतर त्या बाबांनी काय केले, आंघोळ केली. म्हातारं आंघोळ करून खुर्चीवर बसलं, डोळ्याला डोळा लागाना. 7 वाजल्याच्या नंतर दवाखान्यात गेल्याच्या नंतर सगळे सह्या जिथं करायच्या होते तिथे सह्या केल्या आणि 8 लाख रुपये कॅश तिथं त्या
काउंटरवर ठेवल्याच्या नंतर तिकडून एक नर्स आली आणि जी काउंटरवर नर्स होती ते खुणवा झाल्याच्या नंतर ती नर्स त्या बाबाला म्हणली, बाबा तुमचं पेशंट ऑफ झाले. असं म्हटल्याच्या नंतर तो बाबा म्हणतात, ते म्हातारा म्हटलं, तू काय म्हणते बेटा, मला काहीच कळलं. ते म्हणते, बाबा तुमचं पेशंट ऑफ झाले. तू इडे का काय, मी आताच 8 लाख रुपये कॅश आणले तर माझी पत्नी मला वाचवायची, तू काय काही कशी बोलते. ते म्हणते, नाही हो बाबा, तुम्ही माझ्या वडिलांसाठी, मी तुम्हाला खोटं कशाला बोलू. तुमचं पेशंट ऑफ झाले, तुमचं पेशंट आज काय झाले तर मेले, तुमचं पेशंट या जगात राहिलं नाही. असं म्हटल्याच्या नंतर म्हाताऱ्याला धक्का बसला आणि म्हातारा जमिनीवर कोसळलं, हंबरडा फोडून रडू लागला. एकदा त्या नर्सकडे पाहतोय, एकदा मालकाकडे पाहतोय, एकदा त्या जिथं माझी पत्नी होती, जिथं त्याची पत्नी होती त्या रूमकडे पाहतोय. पाहता त्या म्हाताऱ्याने काय केलं तर शेवटचा श्वास सोडला. श्वास सोडल्याच्या नंतर ते एकीकडे आईचं प्रेत होतं आणि एकीकडे बापाचं प्रेत होतं आणि पोरं धसधसा रडत होती. कधी? जोपर्यंत गेले त्यावेळेस रडत होती. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना किंमत कळली नाही. माय बाप हो, जोपर्यंत आई वडील आहात ना तोपर्यंत त्यांची सेवा करायची का. जोपर्यंत आई वडील गेल्याच्या नंतर आपण रडून उपयोग नाही, गेल्याच्या नंतर नुसतं म्हणून उपयोग नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार म्हणून उपयोग नाही. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्या आई वडिलांची किंमत करा माय बाप. अरे जोपर्यंत आई आहेत, एकदा माती आड गेलेला सूर्य दिसतो पण डोंगरा आड गेलेली ते आई दिसत नाही परत बा. आणि त्या आईचं प्रेमच इतकं असतं. त्या आई किती करते लेकरासाठी पण लेकराला त्याची जाणीव राहत नाही माय बाप. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. 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 जोपर्यंत जीवन जगत आहे तोपर्यंत काय करायचे तर आई वडिलांची सेवा करायची. एकदा आई वडील गेले की जीवनात उपयोग नाही, जीवनाला उपयोग नाही. जोपर्यंत घरात मध्ये जोपर्यंत अंगणात म्हातारी आई बाप आहेत ना तो त्यावेळेस त्या घराला किंमत आहे, त्यावेळेस त्या घराला घर पण येतं पा. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. एकदा आई वडील निघून गेले तर त्यांचं प्रेम सुद्धा आपल्याला भेटत नाही. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा माय बापा हो. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही ग. येना गाई मला झोप येत नाही ना गाई, मला झोप येत नाही. दसरा आणि ही दिवाळी कोण देईल आई पुरणाची पोळी. हे रडू आलं गाई कुठंच दिसत नाही ग. येना गाई मला झोप येत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करायचं तर आई वडिलांची सेवा करायची. आहे तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करायचंय. मग जोपर्यंत एकदा नरदेह गेला, नरदेह काही कामाचा राहत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करायचंय तर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आणि भगवान परमात्म्याची सेवा करायची. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एकदा ना एकदा आपल्याला हा इह लोक सोडून कुठं जायचंय, परलोकाकडे जायचंय. तेच अमंगात चौथं. तू का म्हणे लोकेचा व्यवहार, तू का म्हणे लोकेचा व्यवहार, तो का
ढोबार कुमाये जय जय ढोबार कुमार ढोबार कुमाये जय जय ढोबार कुमाये जय जय ढोबार कुमाये जय जय ढोबार कुमाये जय जय ढोबार कुमाये पुंडलिका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली आज या ठिकाणी कैलासवासी कलावती दामोदर गणगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज जालिंदर गणगे आज त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्व इथे उपस्थित आहोत. पखवाजाला सुंदर थाप देणारे दोन्ही मृदुंगाचार्य असतील त्यांचे आभार मानते. गायनाला सुंदर साथ देणारे विलास महाराज असतील, माऊली महाराज असतील, इकडे सर्व टाळकरी मंडळी असतील, पेटीला साथ देणारे बाबा असतील त्यांचे देखील आभार मानते. तसेच आमच्या कर्जतवरून आलेल्या हरिभक्तपरायण अक्षराताई अनरसे त्यांचे देखील आभार मानते. तसेच प्रवीण महाराज असतील त्यांचे देखील आभार मानते. विनेकरी माझे बाबा असतील आभार मानते. माईक सिस्टीमवाले सुंदर माईक सिस्टीम दिली त्याबद्दल तुमचे आभार मानते. आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा त्यांचे देखील आभार मानते. आणि तसंच ज्यांनी आज शूटिंग काढली, जसं पळत होता मध्ये मध्ये असा माझा भाऊ असणारा खंडूदादा असेल त्याचा देखील आभार मानते. आणि विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय बोली गेले पुढे वेडे वा पुढे उत्तर कराच्या मापराध महाराज तुम नाही विचारिला अधिकार म्या पुला कराच्या मापरा